महायुतीतील उपेक्षितांना आता राष्ट्रवादीचा लळा लागण्याची चिन्ह आहेत। काल परवापर्यंत राष्ट्रवादीच्या नावानं बोंब मारणारे घटक पक्ष आज राष्ट्रवादीच्याच व्यासपीठावर दिसून आले। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत उपस्थित होते। सरकारमध्ये या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला डावलण्यात आल्याची खंत त्यांच्या मनात आधीपासूनच आहे। ती नाराजी आज जाहीरपणे व्यक्त झाली। सदाभाऊ खोतांनी भाजपविषयीची नाराजी व्यक्त केली, तर मेटेंनी मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक प्रयत्न केल्याचं सर्टिफिकेट राष्ट्रवादीला दिलं। त्याही पुढे जाऊन सध्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसोबतचे संबंध असेच राहिले तर पुढची निवडणूक राष्ट्रवादीसोबत लढवू असं विधान जानकरांनी केलं। या सगळ्याला घटक पक्षांनी भाजप सरकारला दिलेला इशारा निश्चितपणे म्हणता येईल। मात्र त्याचवेळी राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो किंवा कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, हे देखील या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालं। 9 मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 8 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमाआधी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांनी सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलवली आहे। अधिवेशन सुरळीत चालावं यासाठी ही बैठक असल्याचं सांगितलं जात आहे। आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या चहापानाव्यतिरिक्त आमदारांची कुठलीच अशी बैठक होत नव्हती। हा नवांडा पायंडा असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। त्यामुळे काँग्रेस या बैठकीत सहभागी होणार की नाही या संदर्भातला त्यांचा निर्णय अद्याप व्हायचा आहे। उद्या बैठक घेऊन ते या संदर्भातला निर्णय ठरवणार आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे, कारण सभापतीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रकारे सरकारला या अधिवेशनात मदत करणार, त्याच्यासाठी त्यांनी उचललेलं पहिलं पाऊल आहे की काय अशी शक्यता आणि शंका त्यामुळे व्यक्त केली जाते। सिंधुदुर्ग शिवसेना आणि भाजपने माघार घेतलेली आहे। शिवसेना आणि भाजपने असं म्हटलंय की आपण हे आंदोलन बुधवारपर्यंत स्थगित करत आहोत, तर काँग्रेसने मात्र हे आंदोलन असंच सुरू राहील असं म्हटलंय। नारायण राणे यांची आज संध्याकाळी पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेत राणेंनी हे आंदोलन 9 तारीखपर्यंत असंच सुरू राहील असं म्हटलंय। त्यामुळे एकूणच हे आंदोलन होतं ते आता राजकीय वळणावर आल्याचं दिसतंय आणि या आंदोलनकर्त्यांमध्येही 2 गट पडल्याचं दिसतंय। त्यामुळे आंदोलनामध्ये आज फूट पडल्याचं एकूणच दिसून आलं। कणकवलीमध्ये शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नारायण राणे यांनी कुडाळमध्येही पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी आक्रमक भूमिका घेत इथले आमदार, खासदार आणि पालकमंत्र्याला घरी बसवल्याशिवाय आपण राजकीय संन्यास घेणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय। त्यामुळे येणाऱ्या कोकणातल्या निवडणुका या नक्कीच रंजक होणार, एवढं मात्र नक्की। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश मिळावा यासाठी तृप्ती देसाई आता नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आलेल्या आहेत आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एकूणच आज दिवसभर या विषयावरून संपूर्ण पोलीस यंत्रणा वेठीला धरली गेली होती। महाशिवरात्रीचं निमित्त साधून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यात आता ब्रिगेडनं दिला होता, त्यामुळे संपूर्ण यंत्रणा जशी वेठीस धरली होती त्याच पद्धतीने इथले स्थानिक नागरिक, स्थानिक महिला देखील ते आंदोलनाच्या विरोधात या रस्त्यावर उतरलेल्या होत्या। आज सकाळपासूनच मंदिर परिसरामध्ये स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं, भूमाता ब्रिगेडचा विरोध केला। ज्यावेळेस भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, त्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आणि या सर्व महिलांनी एक प्रकारचा विजय आनंद साजरा करताना सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। मात्र त्याचबरोबर शनिशिंगणापूर मंदिर झालं, त्र्यंबकेश्वर मंदिर झालं आणि इथून पुढे कुठलं मंदिर असणार हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये मात्र कायम आहे। समीर भुजबळ यांना यापूर्वी 2दा न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली होती। आता परत एकदा 3ऱ्यांदा न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आलेली आहे। आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की ईडी छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची परत एकदा चौकशी करणार का। 1 मार्च पासून ज्वेलर संघटनांचं देशामध्ये सुरू असलेलं दुकान बंद आंदोलन या पुढच्या काळातही कायम राहणार आहे। ज्वेलर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जो कर लावण्यात आलेला आहे तो मागे घेण्याची विनंती केली। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्वेलर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही आणि म्हणूनच मुंबईत या ज्वेलर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा देशव्यापी बैठक घेत हे आंदोलन, दुकान बंद आंदोलन या पुढच्या काळामध्ये अनिश्चित काळाकरता सुरू ठेवणार असल्याचं जाहीर केलं आहे। हैदराबादमधील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर आता विद्यापीठ
असावं असे निर्देश देण्यात आले. तसंच या तक्रारींवर तात्काळ कारवाई करून याकडे संवेदनशीलपणे पाहावं अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. कॉलेजमधील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी याकडून कोणताही भेदभाव न होता त्याकडे प्राचार्यांनी स्वतः लक्ष द्यावे अशा सूचनाही या परिपत्रकामध्ये करण्यात आल्या आहेत. तसंच प्राचार्य कार्यालयामध्ये या संदर्भात एक नोंदवही असावी असे निर्देश देखील या परिपत्रकामधून सर्व विद्यापीठांना देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या PF वर सुद्धा टॅक्स लागणार अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर मात्र काँग्रेसनं जोरदार विरोध केलेला आहे. दिल्लीमधील जंतर मंतर येथे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. या आंदोलनामध्ये सामान्य नागरिकापासून महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. दिल्लीचे काँग्रेसचे सर्व अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर संसदेला घेराव सुद्धा घालण्यात येणार आहे. उद्यापासून पुन्हा संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे. काँग्रेसचा विरोधच असणार आहे. मात्र EPF वरील टॅक्स हा जो प्रकार आहे तो आता मागे घ्यायला तयार आहे का, तो रद्द करायला तयार आहे का, भाजप सरकार हे पाहणं गरजेचं आहे. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरून येत्या 11 मार्च रोजी मुंबईत गिरणी कामगार जेल भरो आंदोलन करणार आहेत. शिवसेना भाजपचं सरकार सत्तेवर आल्यानंतर गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नांकडे या सरकारने संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप गिरणी कामगार संघटनांनी केलाय. मुंबईत तयार असलेली घरही गिरणी कामगारांना वाटली जात नसल्याचा आरोपही गिरणी कामगार संघटनेचा आहे. विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना गिरणी कामगारांचा जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चामध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार आणि खासदार सहभागी झाले होते. त्याचबरोबर भाजपचे नेतेही गिरणी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात सहभागी झाले होते. परंतु हेच म्हणजे शिवसेना आणि भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप गिरणी कामगार संघटनांनी केला आहे. येत्या 11 मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनामध्ये कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्रातून गिरणी कामगार मुंबईत येऊन या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आज देशभर मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी होत असताना देशात काही अतिरेक्यांकडून घातपाती कृत्य केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यानंतर देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आला. पाकिस्तानातील अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबाचे 10 अतिरेकी गुजरात मार्गे भारतात शिरल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर देशातील प्रमुख शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. धार्मिक स्थळं, व्यापारी केंद्र, रेल्वे स्टेशन, बस स्थानकं या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशातील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. महाशिवरात्र असल्यामुळे शासकीय महापूजेनंतर या ठिकाणी दर्शनाला सुरुवात झालेली आहे. पोलीस बंदोबस्त असेल आणि प्रशासनाची तयारी जी असेल ती एकदम या ठिकाणी जय्यत करण्यात आलेली आहे. त्यामुळे सकाळपासूनच या मंदिर परिसराला एक भक्तिमय वातावरण आलेले आहे. 12 वर्षातून एकदा महाशिवरात्र सोमवारी येते. यंदा तो मुहूर्त साधलाय. त्यामुळं महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही लाखो भाविकांनी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. दिवसभरात तब्बल 7 लाखापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतलंय. या भाविकांच्या आणि मंदिराच्या सुरक्षेसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलाय. तब्बल 160 CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. प्रत्येक बारीक सारीक हालचाल या ठिकाणी टिपली जाते. यंदा ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे. हर हर महादेव, ओम नमः शिवायचा जयघोष करत दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध आणि पुरातन अशा बाबुलनाथ मंदिरामध्ये लाखो शिवभक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त हजेरी लावत शिवलिंगाचं दर्शन घेतलं. फक्त मुंबईच नव्हे तर मुंबईच्या बाहेरून देखील शिवभक्त मोठ्या संख्येने बाबुलनाथ मंदिरामध्ये हजर होते. या शिवरात्रीनिमित्त काही खास कार्यक्रमांचं आयोजन देखील बाबुलनाथ मंदिरामध्ये करण्यात आलं होतं. शिवाय मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती पाहता कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी देखील चोख असा बंदोबस्त ठेवला होता. शिवभक्तांसाठी यंदाची महाशिवरात्र विशेष अशीच होती. 4 वर्षानंतर सोमवारी महाशिवरात्री येण्याचा हा योग आला होता. तंत्रांचे महादेव अशी महादेवांची सर्वश्रुत प्रचिती आहे. 4 तंत्रांच्या रात्रींपैकी साजरी केली जाणारी एक रात्र म्हणजे महाशिवरात्र आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग असणाऱ्या औंढा नागनाथ येथेही महाशिवरात्रीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करण्यात आला आहे. शिवलिंगाला अभिषेक घातल्यानंतरपासूनच इथे भाविकांच्या मोठ्या लांबच लांब रागा बघायला मिळाल्या. मोठ्या श्रद्धेने
परिसरातून आणि मराठवाड्यातून भाविक अनवाणी पाळणे येथे दाखल होत असतात। अंधळ अंगणात येथे हेमाडपंथी पांडवकालीन असं भव्य दिव्य मंदिर आहे आणि इथे गाभाऱ्यामध्ये दारुकावण्यांचं शिवलिंग आहे। या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी भाविकांची मोठी गर्दी ती बघा मिळाली। याचं कारण असं आहे की पुन्हा सोमवारी महाशिवरात्रीला दर्शन घेण्याचा योग तब्बल 12 वर्षानंतर येणार आहे। धुळे जिल्ह्यातल्या मजनी गावामध्ये शिवविश्वेश्वर मंदिरात आज मधमाशांच्या हल्ल्यात तब्बल 70 भाविक जखमी झाले। दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात मोठी यात्रा भरते, त्यासाठी शेकडो भाविक या ठिकाणी जमले होते। आज दुपारी मंदिरालगतच्या मधमाशांच्या पोळ्यावर कुणीतरी दगडाने हल्ला केला आणि या हल्ल्यामुळे मधमाशा बिथरलेल्या मधमाशांनी भाविकांना कडाडून चावे गेले। त्यामध्ये जखमी झालेल्या 5 गंभीर जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर बाकीच्यांवर साक्री रुग्णालयात उपचार करण्यात आले। या सगळ्या गोंधळामुळे 2 दिवस चालणारी ही यात्रा आज पहिल्याच दिवशी संपली। जळगाव जिल्ह्यातील आव्हाने ग्रामपंचायतीत एका ओल्या पार्टीचा प्रकार समोर आलाय। पंचायत समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं। यामध्ये ग्रामविस्तार अधिकारी आणि सदस्यही सहभागी झाले होते। त्यांची ही पार्टी रात्रभर चालली। मात्र जेव्हा ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला तेव्हा त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठलं आणि या अधिकाऱ्यांना जाब विचारला। विशेष बाब म्हणजे गावातीलच पंचायत समिती अधिकाऱ्याच्या गोंधळाच्या कार्यक्रमाला हे सर्व अधिकारी आले होते। त्यानंतर मात्र या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला। आता प्रशासन नेमकं या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्ही मागवलेल्या पार्सलची होम डिलिव्हरी करण्यासाठी यापुढे जर एखादी महिला आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण त्यासाठी मुंबईतल्या 100 महिलांनी प्रशिक्षण घेतलंय। हे दीदी या फाउंडेशन तर्फे या सगळ्या महिलांना स्कूटी चालवणं, सेल्फ डिफेन्स करणं, ट्रॅफिकचे नियम, रस्त्यांची माहिती या सगळ्याचं विशेष असं प्रशिक्षण देण्यात आलंय। ऑनलाईन खरेदी आणि टीव्हीवरील शॉपिंग यामुळे होम डिलिव्हरी करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता वाढलेली आहे आणि त्यामुळेच आता मुंबईत होम डिलिव्हरी बॉय सोबतच होम डिलिव्हरी महिला देखील पाहायला मिळतील। भारतात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानची 3 सदस्यीय समिती भारतात येऊन दाखल झाली आहे। भारतामध्ये पाकिस्तानच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही टीम्स खेळणार असून या टीम्स भारतामध्ये सुरक्षितपणे खेळू शकतील का याचा आढावा ही समिती घेणार आहे। याबाबतचा निर्णय ही समिती बुधवारी घेणार आहे। यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाकिस्तान टीमला भारतात खेळण्यास परवानगी दिली नव्हती, मात्र पाकिस्तानी सरकारनं पाकिस्तानी टीम्सला भारतात खेळण्यास परवानगी दिली आहे। यातच हिमाचल प्रदेश सरकारनं भारत पाकिस्तान मॅचला सुरक्षा पुरवण्याबाबत साशंकता निर्माण केली होती। यामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला होता। मात्र भारत पाकिस्तान मॅच सुरक्षितपणे आणि यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास बीसीसीआयनं व्यक्त केला आहे। T20 वर्ल्ड कप कुठल्याही अडथळ्याविना, त्याचप्रमाणे भ्रष्टाचार आणि फिक्सिंग मुक्त व्हावा यासाठी ICCनं कंबर कसली आहे। मोहाला बळी पडणं हा मानवी स्वभाव असल्याचं ICCच्या भ्रष्टाचार विभागाच्या प्रमुखांनी म्हटलंय। T20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग होऊ नये यासाठी क्रिकेटपटू त्याचप्रमाणे सामना अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्यात। त्याचप्रमाणे जर T20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग होतंय असं लक्षात आलं आणि तरी देखील याची तक्रार झाली नाही तर ICC कडून योग्य ती कारवाई केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय। सीझन गाजवल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री आता आणखीन एका मोठ्या रियालिटी शोमध्ये दिसणार आहे। अनिल कपूर यांचा 24 सीझन जो आहे त्याचा दुसरा भाग लवकरच येतो आहे। त्याची सगळी तयारी सध्या सगळीकडे होताना दिसते आहे। या सिरीजमध्ये कोण कोण सहभागी होणार, विशेषतः कोण ॲक्ट्रेसेस या दुसऱ्या सेशनमध्ये सहभागी होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र अमृता खानविलकर हिचा नंबर या सीझनमध्ये पक्का झालेला आहे। खुद्द अमृतानेच ही गोष्ट सांगितलेली आहे आपल्याला, त्यामुळे अमृता सध्या या सीझन 2 साठी जय्यत तयारी करताना दिसते आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।